आवाज येतोय का बघा? सर आहेत का बघा? कोण आलेला आहे का? आवाज येतोय का? आपल्याला बघायचं आहे बघा, ग्रीक घराणं बघायचं आहे. त्यात आपलं काही ह्याचं राहिलं होतं बघा, थोडंसं राहिलं होतं. कशाबद्दल राहिलं? शुंग घराण्याबद्दल काही राहिलं होतं. कणव झालं होतं आपलं, कणव आणि शुंग अशामध्ये आपला भाग जवळजवळ संपला होता. बघूया थोडक्यात काय राहिलेलं आहे का त्यातलं. एक मिनिट, त्यातलं जवळजवळ झालेलं आहे, पण तरीही एकदा चेक करूया कोणता गोष्ट राहिलेली आहे. ओके, कणव झालेलं आहे, सतवाहन, शुंग राणा, वैदिक संस्कृती, मौर्य काळ झालेला आहे. आणखी बघा मौर्य काळ पाहिला बघा आपण, 100 किती वर्ष चाललेलं आहे तेही पाहिलेलं आहे. मौर्योत्तर कालखंडामध्ये आपल्याला काय म्हणतात की त्याच्यामध्ये पण आपण जवळजवळ सगळा भाग बघितला होता. कोणता कोणता भाग बघितला होता बघा. इंडो ग्रीक, कलिंगाचा चेद्य किंवा काय म्हणतात पश्चिमेतर शुंगान वंशाचा असतं वगैरे, आपण ह्या गोष्टी बघितलेल्या होत्या. ओके, टेरिटोरियल कॉन्क्वेस्ट ऑफ द शुंगा काय म्हणतात ह्याच्यामध्ये काय, देवभूती हा शेवटचा राजा जो होता, कुणाचा होता शेवटचा राजा? शुंगांचा राजा. त्याला मारून आपल्याला काय दिसतं, कणव घराणं सत्तेत आलेलं दिसतं. अनदर फीचर ऑफ दिस पिरियड काय बघा, टेरिटोरियल कंट्रोल ऑफ द शुंगांचे प्रादेशिक नियंत्रण. प्रादेशिक नियंत्रण काय होतं? शुंगांचे प्रादेशिक नियंत्रण. शुंग रूल with its center at Patliputra seems to have embraced territories in the middle Ganga plain and upper Ganga valley and eastern Maga. According to दिव्योदान, दिव्योदानाच्या मते, दिव्योदान ह्या सोर्सेसच्या आधारे आपण असं म्हणू शकतो किंवा तारानाथाचं लेखन, तारानाथ लेखन या आधारे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की जालंधर आणि साकल हे पंजाब मधला जो भाग आहे या ठिकाणी याचं नियंत्रण होतं. जालंधर म्हणून आहे पंजाब मधला भाग, जालंधर आणि कुठलं साकल ठिकाण जे पंजाब मधलं, या ठिकाणी यांचं कोणाचं शुंगांचं नियंत्रण असलेलं दिसतं. 2 प्राकृत इन्स्क्रिप्शन त्यामध्ये सापडतात बघा. भारतचं डिबेटेबल आहे काय, डेटेबल टू 1st century BC, जसे तारीख आपल्याला सांगतात ते पहिल्या शतकामधलं असणार, इसवी सन पूर्व पहिल्या शतकातलं असणारं भारतचं आहे. त्याच्यातनं आपल्याला माहिती मिळते. म्हणजे 2 लिटररी सोर्सेस झाले आणि काय म्हणतात, एक हा आर्किओलॉजिकल सोर्स आहे भारत, which clearly refer rule of Shunga, Shuganam Raje म्हणजे शुंग means the Shunga dynasty. It appears that some of the more distant region were probably not directly under their control, merely owned them by the political elite. याच्यावर एक प्रश्न आपण काढला समजा की which of the following, हे 3 सोर्स दिले आणि चौथा वेगळा सोर्स दिला. which of the following is the source of the Shunga dynasty? खालीलपैकी कोणतं साधन हे शुंग घराण्याचं साधन आहेत किंवा सोर्स आहे, प्रायमरी सोर्स आहे की सेकंडरी सोर्स आहे? तर प्रायमरी सोर्सेस आपल्याला हेही दिसतात, नाही सेकंडरी सोर्स आहेत बघा हे, आणि प्रायमरी सोर्स आपल्याला त्या काळानंतर लिहिले त्याला आपण सेकंडरी सोर्स म्हणतो. समकालीन नसणाऱ्या भागाला सेकंडरी सोर्स म्हणतो. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर, प्रशासकीय संरचना काय स्वरूपाची होती? व्हॉट वॉज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्रशासकीय संरचना कोणाची? शुंगांची. व्हॉट वॉज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ द शुंग? द ऑर्गनायझेशन ऑफ शुंग किंगडम वॉज इन ऑल प्रोबॅबिलिटी नॉट द सेम थ्रूआउट द पिरियड ऑफ 112. 112 वर्षामध्ये एकसारखं प्रशासन आपल्याला असलेलं दिसतं, त्याच्यामध्ये कालांतरानं बदल हा झालेला दिसतो. इट वेरिड फ्रॉम टाइम टू टाइम अकॉर्डिंग टू पॉवर अँड एबिलिटी ऑफ द रूलर ॲट द सेंटर अँड एक्सटेंट ऑफ द एम्पायर. म्हणजे ज्यात राज्यकर्ता कसा आहे त्याच्या आधारे त्याचं स्वरूप बदललेलं दिसतं, त्याची संरचना चेंज झालेली दिसते.
म्हणजे पॉवरफुल जर रुलर असेल तर सेंटर हे काय म्हणतात की केंद्र हे मजबूत असलेलं दिसतं आणि जर राज्यकर्ता हा वीक आहे तर बाकीचे लोक त्यामध्ये पॉवरफुल असलेले दिसतात. म्हणजे सेंटर हे आपल्याला पॉवरफुल असलेलं दिसतं. त्याच्यामध्ये काही चेंजेस म्हणजे त्या राज्याची क्षमता किती आहे, राज्यकर्त्याची क्षमता त्याच्यावर ते आधारित असणारं भाग दिसतं. इट इज पॉसिबल दॅट पुष्यमित्र हॅड अ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन. असं शक्यता आहे की पुष्यमित्राचं पाटलीपुत्रला केंद्रित प्रशासन असावं. ही वॉज असिस्टेड बाय द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स अँड द ब्युरोक्रॅट. मंत्रिमंडळ, मंत्रिपरिषद आणि नोकरशाही आणि त्याचबरोबर हे जे एम्पायर प्रांतांमध्ये विभागलेलं होतं कोणाचं, पुष्यमित्र शुंगाचं. प्रोव्हिन्सेस वेअर पुट अंडर द चार्ज ऑफ गव्हर्नर ऑफ रॉयल ब्लड. म्हणजे राजघराण्याचाच व्यक्ती या प्रांताचा प्रमुख असायचा. बरं, राजघराण्याचाच व्यक्ती किंवा त्यातला युवराज असेल किंवा ब्लड रिलेशन ऑफ द रॉयल फॅमिली. Certain tribal groups, regions having autonomous power were also integrated. Patanjali mentions that Sabha, which was convened under Pushyamitra, probably functioned as a council of ministers or allies. पाणीनं त्या काळातल्या सभेचं माहिती सांगितली. पाणीनी mentions the Sabha, which was concerned the function as a council of ministers. ही सभा जी आहे ते एक मंत्री परिषदेचं काम करताना दिसते. आपल्याला पाणिनीचं काय बघा, पातंजलीचं महाभाष्य. पाणिनीचं कुठलं व्याकरण आहे बघा, पाणिनीचं व्याकरण, पातंजलीचं महाभाष्य ही सोर्सेस आहेत. द व्हाईसरॉय मालविका गागनिमित्र. इट इज स्टेटेड दॅट. कोणाचं आहे मालविका गागनिमित्र, कोणाचं आहे बघा, सांगता आलं तर सांगा, पट दिवशी सांगा. कालच आपण घेतलेत बघा सोर्सेस ऑफ द शुंग डायनेस्टी, काल घेतलेत बघा आपण. कोणाचं आहे सांगता येईल का बघा. शुंग डायनेस्टी संदर्भात कुणाचं आहे, मालविका का अग्निमित्रम. कुणाचं आहे असं विचारलंय बघा प्रश्न. तर ते आहे बघा, कुणाचं आहे, कालिदास. त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे अग्निमित्र हा विदिशाचा वायसराय आहे आणि त्याला काउन्सिल ऑफ मिनिस्टरशी आपल्याला सहाय्य होताना दिसतं. वी हॅव ऑल्सो एव्हिडन्स टू जस्टिफाय दॅट प्रिन्सेस ऑफ द रॉयल ब्लड वेर अपॉइंटेड आयदर एज अ गव्हर्नर ऑर द कमांडर इन चीफ. राज्यपुत्र युवराजांना आहे. अग्निमित्र द सन ऑफ पुष्यमित्र वाज गव्हर्नर. Ayodhya inscription of Dhanadev proves that one of his forefathers had been governor of Kosal and he was related by blood to the धनदेवाचं असलेलं अयोध्या इन्स्क्रिप्शन्स. अयोध्या इन्स्क्रिप्शन्स ऑफ धनदेव. वसुमित्र द ग्रँडसन ऑफ पुष्यमित्र वॉज द कमांडर इन चीफ ऑफ द शुंग आर्मी. शुंगाच्या आर्मीचा जो कमांडर इन चीफ कोण आहे बघा, वसुमित्र. कालिदास आणि पातंजली मेन्शन मंत्री परिषद. कालिदास आणि पातंजलीच्याही लेखनामध्ये आपल्याला काय मंत्री परिषदेचा उल्लेख आलेला दिसतो. इट मे हॅव बीन एन इम्पॉर्टंट एलिमेंट्स इन द गव्हर्नमेंटल मशिनरी. इवन द प्रिन्सेस वेर असिस्टेड बाय द परिषद. प्रिन्सेस जे काही राजकुमार असतील त्यांनाही आपल्याला ह्या मंत्री परिषद सहाय्य करताना दिसते. इट अपियर्स दॅट आफ्टर द पुष्यमित्र डिवाइस द शुंग किंगडम. ज्यावेळेस पुष्यमित्र शुंग हा मृत्यू पावला त्याच्यानंतर शुंग डायनेस्टी त्याला काय म्हणतात की सत्ता त्याची कमजोर झालेली दिसते. त्या कारणाने his successor may have ruled in Vidisha area for some time. In the Malvika Gaganimitra of Kalidas admitted drama of much later date. नंतर आलेला ड्रामा आहे, नाटक आहे. अग्निमित्र इज पोर्ट्रेड एज अ व्हाईसरॉय ऑफ ओडिशा. अग्निमित्राला विदिशाचा व्हाईसरॉय म्हणून त्यामध्ये डिक्टेट केलेले, जे भोपाळ जवळ आहे मध्य प्रदेश. दिस इज अ ड्रामा ऑल्सो रेफर्स टू कॉन्फ्लिक्ट बिटवीन पुष्यमित्र अँड यज्ञसेन. दिस इज द ड्रामा बिटवीन द पुष्यमित्र. ड्रामा कशाचा आहे बघा, ड्रामा पुष्यमित्र and Yajnasen. A king of the Vidarbha, the Shunga were the victorious. The drama further describes Vasumitra victory, Pushyamitra grandson over a Yavana king in area of the south of the Sindhu. सिंधू नदीच्या दक्षिणेला आपल्याला
वसुमित्रानं काय म्हणता येईल की यवन म्हणजे ग्रीकांवर विजय मिळवलेला आपल्याला दिसतो. However, some of the Pushyamitra family members may have been ruled in the coastal area too. The Ayodhya inscription of Dhanadeva describe him as the lord of the coastal. 6 in the descent from the Senapati Pushyamitra. Pushyamitra is in fact praised by the Dhanadeva for having performed 2 horse sacrifices. Veera Ashwamedhi. 2 अश्वमेध आपल्याला पुष्यमित्र शृंगाने केलेले आपल्याला दिसतात. Which alludes to his military success. It is first inscriptions on stone or metal which mentions the name of Pushyamitra. He was earlier known only from the literary source. Kanava, who perhaps began their political career as of the Shunga. Puranas call them as a Shunga Bhritya. पुराणामध्ये त्याला काय म्हणलेलं आहे इथं लिहितो बघा. पुराणात त्याला काय म्हणलेलं आहे शुंग भृत्य. शुंग to the end of the brought to end of the शुंग घराण्याला काय म्हणतात की नष्ट करणारा शुंग भृत्य. The last ruler according to Purana being the Devbhuti or Devbhumi. According to Bahana Bhatta which written by बाण भट्टाचं पुस्तकाचं नाव काय हर्षचरित. He was the victim of conspiracy engineered by his Brahman minister Vasudeva and was killed by slave girls who approached him in the guise of king. राणीच्या वेशामध्ये येऊन एका काय म्हणतात की का स्लेव गर्ल्स गुलाम मुलीनं मारलेलं दिसतं शेवटच्या देवभूतीला देवभूमीला. Altogether 10 Shunga king ruled for 112 years from the 187 to 75 BC. म्हणजे इसवी सन पूर्व 187 ते इसवी सन पूर्व 75 यापर्यंत आपल्याला आलं. आता शुंग कला काय आहे ते बघूया. शुंग कला काय, कारण हे तेवढं आपल्याला नाही पण याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मायनर घटकांवर प्रश्न विचारण्याची पद्धत सुरू झालेली आहे. सिलेबस मध्ये छोटा वाटणारा घटक आहे त्याच्यावरच प्रश्न विचारलेले दिसायला लागलेत बघा. म्हणजे प्रश्न कशावर येऊ शकतात की तुम्हाला जे वाटतं की ह्यातनं येणार नाही तर त्यातनंच प्रश्न आलेला आहे नेमका. पुढं काय बघा. शुंग एम्पायर प्लेड एन इम्पॉर्टंट रोल इन पॅट्रोनायझिंग द भारत बौद्ध गया सांची बियर द एव्हिडन्स ऑफ पॅट्रोनाइज रिसीव्ड फ्रॉम शुंग. ही आपल्याला राजाश्रय मिळालेला दिसतो शुंगांचा. राजाश्रय शुंगांचा मिळाला. द गेट्स अँड रेलिंग ऑफ द भारत स्तूप अँड द फाईन गेटवे रेलिंग विच सराउंड द सांची स्तूप आर सेड टू हॅव बीन बिल्ट ड्युरिंग द शुंगा पिरियड. अ फेनॉमेनल स्पॅशियल एक्सपेन्शन ऑफ बुद्धिस्ट मोनॅस्टिक sites occurred from the 2nd-1st centuries BC onwards. The period saw the flowering of visual arts, including the small terracotta figures. Small terracotta figures. Small terracotta figures and larger stone sculpture. Larger stone sculpture. And architectural monuments. Architectural monuments हे आपल्याला दिसतात. जे चैत्य हॉल ॲट भाजे कुठे कारले भाजेलेली पुण्याच्या जवळ आहे बघा. लोणावळ्याला जाताना आपल्याला लागणार आहे बघा. भारत स्तूप ॲट भारत अँड ग्रेट स्तूप ॲट सांचीला असणारं मोठं स्तूप. हे आपल्याला शुंग कला आहे बघा. याच्यावर प्रश्न काही ना काही विचारला जाण्याची शक्यता आहे. ते बघून घ्या. नॉर्थ तोरण शुंग पिरियड सांचीचं स्तूप. सांचीचं स्तूप. आर्नोल्ड बेटन सोर्स विकिमीडिया कॉमन्स बघून घ्या. हे काय बघा सांची स्तूप. गेटवे नॉर्थ तोरण गेटवे ऑफ द सांची स्तूप. of the Sanchi Shunga period मधला असणार. A most characteristic formal quality of Shunga art is
is its flowering linear rhythm that binds all isolated objects in one continuous stream of life. एका जीवनाच्या प्रवाहामध्ये त्याला जोडलं गेलेलं आहे. The coping stones of the period have huge lotus stalks flowing in rhythmical wave from form to form. The vegetal world is intimately, engrossingly and luxuriously rendered in the Bharut, Bodh Gaya. त्यामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला शृंग दिसतं बघा. भारूत आहे, बौद्ध गया आहे, आणि लास्ट इज सांची. It's a radiating and continuous linear movement dominate the composition. All the figures of man and animal become equal and integral part of the whole. Equal and integral part of the whole. त्या पूर्ण त्याचा असणारा भाग. Shunga artist appears to delight in the handling of the human figure. The refills illustrate episodes from the life of Buddha and the incidents that give us idea of contemporary life. समकालीन जीवनाची माहिती त्यातनं आलेली दिसते. समकालीन जीवनाची माहिती आपल्याला त्यातनं मिळते. माहिती त्यातून मिळते. Some sculpture at Bharut, Bodh Gaya and Sanchi represent the first organized art activity, which was opposite to the court of Maurya, and it reflects for the first time the result of ethnic, social and religious fusions and integration. Important religious development also took place during this period. Patanjali's synthesis of the tradition of yoga became the foundation of one of the school of त्या विचार करण्याचे आपल्याला एक भाग आपल्याला पातंजलीचा दिसतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहे बघा इंडो ग्रीक. व्हॉट इज मीन बाय इंडो ग्रीक? इंडो ग्रीक बघून घ्या बघा. इंडो ग्रीकांबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला? काय काय माहिती आहे बघा इंडो ग्रीकांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? जे माहित असेल ते सांगा. वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तुम्हाला काय माहित आहे इंडो ग्रीकांबद्दल? तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती आहेत बाबा? कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती आहेत बघा? ते तुम्हाला माहित आहे. इंडो ग्रीक. इंडो ग्रीक म्हणल्या तुमच्या समोर कोणत्या गोष्टी येतात बघा? इंडो ग्रीक. परत परत शब्द विचारतोय की इंडो ग्रीक. यवन. यवळ म्हणजेच इंडो ग्रीक. काय काय आहे त्याच्यामध्ये? मिलिंद पण ऐकलंय का बघा? मौर्य काळाप्रमाणेच मौर्योत्तर काळामध्ये भारतामध्ये लहान स्वतंत्र राज्य उदयास आली. त्यांचा सत्ता संघर्ष झाला. परिणामी भारत संरक्षणदृष्ट्या दुर्बल बनला आणि ग्रीक पैलव आणि शक वगैरे परकीय आक्रमणाच्या भक्ष्यस्थानी पडला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला या परकीय आक्रमणाचा इतिहास बघू लागलेला दिसतो आपल्याला. काय ग्रीक व त्यांची आक्रमणे. ग्रीक आणि त्यांची असलेली आक्रमणे काय काय आहेत बघा? काय बघा काय काय माहिती आहे तुम्हाला? काय काय माहित आहे? काय काय माहित आहे असं विचारले मी तुम्हाला. त्याबद्दल माहित असणारा भाग कुठला आहे बघा? ग्रीकांबद्दल काय माहित आहे? ग्रीक आणि यवन त्याला म्हणतो आपण.
त्यामध्ये काय काय सांगितलेलं बघा. ग्रीक सम्राट अँटिओकस दुसरा, अलेक्झांडरने ग्रीक साम्राज्याचा विस्तार पश्चिम आशियात काय पहिला सम्राट बघा, ग्रीक सम्राट अँटिओकस दुसरा. त्याच्यामध्ये काय दिसतं बघा आपल्याला, अलेक्झांडरने ग्रीक साम्राज्याचा विस्तार केला. अलेक्झांडर सिकंदर आपण त्याला म्हणतो. अलेक्झांडरने ग्रीक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल की आशियात वायव्य भारतापर्यंत आपल्याला विस्तार झालेला, नॉर्थ वेस्ट रिजन पर्यंत आपल्याला आलेलं दिसतं. नॉर्थ वेस्ट रिजन पर्यंत आलेलं दिसतं. आणि सेल्युकस निकट हा सिंहासनारूढ झाल्यामुळे ग्रीक साम्राज्यावर काय म्हणता येईल की सेलुसिड वंशाची काय म्हणता येईल की सत्ता स्थापन झालेली दिसते. सत्ता स्थापन झालेली दिसते. त्याच्यामध्ये आपल्याला सिंहासनावर आरूढ सेल्युकसचा नातू अँटिओकस दुसरा, सेल्युकस निकेटरचा असणारा नातू जे आपल्याला आलेला दिसतो दुसरा, हा ग्रीक सम्राट असताना ग्रीक साम्राज्यातील बॅक्ट्रिया आणि पर्थिया हे दोन प्रांत बंड करून वेगळे, पार्थियन और बॅक्ट्रियन आपल्याला वापरायला शब्द आहे. पार्थियन और बॅक्ट्रियन हे आपल्याला बंड करून वेगळं झालेलं दिसतं. बॅक्ट्रियाचे आक्रमण आणि ग्रीक सत्ताधीश. मग आता बॅक्ट्रियन आणि पार्थियन आपल्याला पण बघायला लागतं बघा. त्याच्यामध्ये पण बॅक्ट्रियन काय आहेत याच्याच काळात, बॅक्ट्रियन आणि पार्थियन हे वेगळे झाले, बंड करून वेगळे झाले बघा. कशापासून? ग्रीकांपासून वेगळे दिसतात. त्यामध्ये काय काय बघा, डिओडोटस प्रथम बॅक्ट्रियन प्रांताचा पुढारी. कोण? डिओडोटस प्रथम. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, बॅक्ट्रिया प्रांताचा पुढारी, बंडाचा पुढारी अँटिओकस राज्यपाल डिओडोटस प्रथम हा असून तो आता बॅक्ट्रियाचा शक्तिशाली राजा बनला. आणि डिओडोटस द्वितीय म्हणजे हा पहिला झाला आणि त्याच्यानंतरचा दुसरा आहे बघा. हा प्रथम आणि दुसरा पण त्याच नावाचा आहे बघा. त्याने काय केलेलं आहे बघा, त्याने काय केलंय, डिओडोटस नंतर प्रथम त्याचा पुत्र डिओडोटस द्वितीय पदारूढ झाला. डिओडोटस द्वितीयाला 212 ख्रिस्त पूर्व 212 मध्ये इथिडेमसने ठार करून बॅक्ट्रियाची गादी बळकावली. इथिडेमस म्हणजे दुसरा जो आहे की इथिडेमसनं याला मारलं, दुसऱ्याला डिओडोटसला मारून इथिडेमसनं ठार करून हे आपल्याला ताब्यात घेतलेलं दिसतं. त्यामध्ये अँटिओकस या ग्रीक सम्राटाने बॅक्ट्रिया व त्याच्या अधिपती इथिडेमसने याचे महत्त्व ओळखले. त्याचे स्नेह संपादन करण्यासाठी बॅक्ट्रियाचे स्वातंत्र्य मान्य केले. म्हणजे कधी कधी काय होतं की तुम्हाला पॉलिटिकली पण काही त्या ठिकाणी भूमिका चेंज करायला लागलेली दिसते. म्हणजे जो आतापर्यंत तुमच्या साम्राज्याचा भाग होता, एक वेळेस त्याच्या शक्तिशालीपणामुळे त्याचं स्वातंत्र्य सुद्धा मान्य करावं लागलेलं दिसतं बघा. त्याच्यानंतर आहे बघा, मुलगा डिमेट्रियसला मुलगी दिली. कुठल्या? इथिडेमसचा मुलगा डिमेट्रियसला, म्हणजे जो ह्याचा मुलगा आहे यानं मुलगी दिलेली दिसते. म्हणजे काय व्हायला की मॅरेज ॲज अ पॉलिटिकल अलायन्स आपल्याला आलेलं दिसतं. म्हणजे काय म्हणता येईल की त्याच्यामध्ये वैवाहिक संबंध हे राजकीय विस्तारासाठी वापर केलेला दिसतो. त्याचा वैवाहिक संबंधाचा राजकीय विस्तारासाठी वापर आपल्याला केलेला दिसतो. त्याच्यानंतर काय बघा, मैत्रीचा मग डिमेट्रियस आहे. त्याच्यानंतर आहे डिमेट्रियस आल्यानंतर राजा डिमेट्रियसने काय केलेलं आहे, डिमेट्रियसचं पण आपल्याला बघायला पाहिजे. याच्यावर पण प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात बघा. काय काय त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, काय आहे ते पाहायला पाहिजे बघा. प्रश्न कुठले कुठले आहेत, काय आहेत ते सगळं पाहायलाच पाहिजे बघा. पुढं काय बघा,
डिमेट्रियस इथिडेमसने शेजारचे प्रदेश पातांकरात करून बॅक्टेरियाचा विस्तार केला आणि त्याची नाणी भारतातही सापडतात. आता बघा हे आपण हे सगळे बघू क्रोनॉलॉजी. आपण एक गोष्ट करूया बघा, पण याचा मॅप बघू. इंडो ग्रीक और पोस्ट कोरियन पिरियड मॅप एक्झॅक्टली बघू. तुम्हाला ज्या प्रदेशांची मी नावं घेतली तुमच्या लक्षात येऊ द्या. इंडो ग्रीक, पोस्ट कोरियन, पोस्ट कोरियन मॅप. काय काय त्याच्यात तुम्हाला कळून जाईल बघा. कुठल्या कुठल्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करतो. ग्रीको-बॅक्ट्रियन किंगडम, अलेक्झांडर इन द कॉकेशियस, तक्षशिला, सागला, साकेत आपण आता वाचलं, साकेत भारत आणि शुंग एम्पायर कुठे आहे बघा. शुंग एम्पायरचा आपण रिजन दाखवला आहे पाठ्यपत्राला असणार. राजधानी मथुरा, सागर, उज्जैन, पट्टैलिना आणि बारिगाजा. पांड्य किंगडम खालच्या साईडला, चोला आहे, अनुराधापूर, ताम्रपर्णी पण म्हणलं जातं. ताम्रपर्णी किंगडम म्हणजे श्रीलंकेतलं जे आहे त्याला ताम्रपर्णी म्हणलेलं आहे. श्रीलंकेसाठी त्यावेळेस ताम्रपर्णी हा शब्द वापरला जात होता. बघून घ्या. बारिगाजा, बारिगाजावरनं प्रश्न आहे बघा. विदिशा म्हणलेलं आहे. विदिशाचा असणारा जो कोण आहे तो गव्हर्नर कोण, अग्निमित्र. ते आपल्याला कशामध्ये मालविका अग्निमित्रमध्ये त्याचा उल्लेख असलेला दिसतो. भारत हे शुंगांची डायनेस्टी आहे बघा. शुंग आणि अमरावती हे आहे बघा आर्किटेक्चरल स्टाईल आहे. त्या साईडला गांधार येणार, इथं मथुरा येणार, इथं मथुरा आहे, त्या बाजूला गांधार आहे आणि गांधार, मथुरा आणि अमरावती या तीन आर्किटेक्चरल स्टाईल दिसतात बघा. शुंग एम्पायर काय आहे कसं आहे ते आपल्याला बघितलेलं आहे आपण. आणखी बघूयात बघा याच्यामध्ये. लक्षात घ्या, तुम्हाला मॅप पाहिलाच पाहिजे बघा. मॅपशिवाय तुम्हाला त्या गोष्टी करणार नाहीत बघा. मॅपशिवाय तुम्हाला पोस्ट मॉडर्न पिरियड इग्नोमध्ये बघूयात बघा. हिस्ट्री इग्नोमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंट्समध्ये आपण बघतोय बघा. त्याच्यामध्ये काय काय मिळते आपल्याला बघूयात बघा. पोस्ट मॉडर्न यामध्ये दिलेलं आहे हिस्ट्री ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये आपण त्यातनं गोष्टी बघतोयच आपण. तर याच्यातनं हे रेफरन्स बुक म्हणून आणखी चांगलं आहे बघा. याच्यातनं प्रश्न येतातच. शुंग अँड कुशाण त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर काय बघा, इमर्जन्स ऑफ रिजनल पॉवर, अर्ली स्टेट फॉर्मेशन इन डेक्कन अँड तमिळकम, ॲग्रेरियन सेटलमेंट, ॲग्रेरियन सोसायटी, ट्रेड नेटवर्क अँड अर्बनायझेशन, गुप्ता अँड पोस्ट गुप्ता स्टेट अँड सोसायटी, ट्रान्झिशन टू अर्ली मिडिवल, ट्रेड अर्बनायझेशन, स्टेटस ऑफ वुमन, या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला कुठं बघायचं आहे, युनिट 13 मध्ये पर्यंत जायचं आहे. फक्त 13 पर्यंत आपल्याला जायचं आहे. शुंगांचं फक्त बघायचं आहे आपल्याला काय दिलेलं आहे ह्याच्यात वेगळं. आपण शुंगांचं बघितलेलं आहे सगळं. हां, सगळं जवळजवळ आपलं हे झालेलं आहे. याचा अर्थ हे आपलं झालेलं आहे. आपण तेच बघतो सध्या, त्याच गोष्टी आपण पाहत आहे. आता आपण बघूया आणखी काय. त्याच्यानंतर बघा, डिमेट्रियस नंतर युक्रेटिडस. डिमेट्रियसचा दीर्घ अनुपस्थितीचा फायदा घेऊन युक्रेटिडस या सरदाराने बॅक्टेरियात बंड करून सिंहासन काबीज केले आणि त्यामुळे डिमेट्रियसला भारतात निवास करून आपल्या भारतातील प्रदेशावरच राज्य करणे भाग पडले. दुसऱ्यानं आपल्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी राज्य निर्माण केलं किंवा त्यावरती कंट्रोल केलं. आपण ज्या ठिकाणी प्रवासाला गेलो किंवा ज्या ठिकाणी आपण आक्रमण करायला गेलो तेच ठिकाण मला तिथंच राज्य करायला भाग पडलं दिसतं डिमेट्रियसला. युक्रेटिडसने बॅक्टेरियन साम्राज्य विस्तार केला. युक्रेटिडस अंगावर रथ घेऊन आपल्याला काय म्हणतो की रथ नेऊन त्याच्या पुत्राने
हेलिओक्लसने त्याला ठार मारले, युकॅरियोट्सला, म्हणजे त्याच्या मुलांना त्याला वडिलांना या ठिकाणी मारलेलं दिसतं. हेलिओक्लिस युकॅरियोट्सने बॅक्टेरियाच्या सिंहासनावर हेलिओक्लिस आरूढ झाला आणि 135 इसवी सन पूर्व 135च्या सुमारास शकाने बॅक्टेरिया काबीज करून हेलिओक्लिसला बॅक्टेरिया बाहेर हाकलून दिले. आता मेनॅन्डर, मिलिंद म्हणलं जातं बघा, याचा फार महत्त्वाचा राजा आपण आता इकडनं बघूया. अंडर द रूल ऑफ अलेक्झांडर, ग्रीक हॅज सेटल्ड इन बॅक्टेरिया रिजन. बॅक्टेरिया आपण वी हॅव रिसेंटली सीन द मॅप ऑफ दॅट पिरियड, post Mauryan period. A region which has been identified with the present day northern Afghanistan, southern Turkmenistan or Uzbekistan. After Alexander's death, his general came to rule the kingdom. One such example was the Seleucid kingdom, which was coterminous with the Mauryas. So when Bactria broke away from the Seleucid empire in 250 BCE, and the Bactrian Greek formed their own empire as the easternmost of Hellenism. The Bactrians were pushed out of the Bactria by the nomadic incursions from the Scythian tribes. The Greeks were dislodged between 145 and 130 BC. The Bactrian Greek moved southwards and came to control the southern Afghanistan. अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडे ॲराचोसिया रिजन म्हणतात त्याला. अफगाणिस्तानसाठी वापरलेला शब्द काय बघा, ॲराचोसिया, अलेक्झांड्रिया. आपण हे नावं पाहिलं होतं, अलेक्झांडरनं कोणती कोणती शहरं वसवलेले ते आपण पाहिलेलं होतं बघा. कोणत्या कोणत्या ठिकाणी अलेक्झांडरनं शहरांचा विस्तार केलेला आहे किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी अलेक्झांडरनं त्याच्या नावानं सुद्धा शहरं वसवलेत बघा अलेक्झांडरनं, ते आपण बघायला लागलेलो आहे बघा. Pushed out of Bactria by the nomadic incursions by the Scythian tribe. The Greeks were dislodged between 145 to 130 BC. 145 to 130 BC. And the Bactrian Greek moved southwards and came to control southern Afghanistan, the Arachosia, covering the area from the Hindu Kush to Gandhar region. Hindu Kushच्या पर्वतरांगा ते गांधार पर्यंत आपल्याला आलेलं. It is from where the history of the Indo-Greek begins. यापासूनच आपल्याला इंडो-ग्रीकचा अभ्यास आपल्याला सुरू झालेला दिसतो. It's the beginning of Indo-Greek beginnings. Indo-Scythians, Indo-Parthians बघूया त्यामध्ये. इंडो-सायथियन नोन ॲज काय त्याच्याबद्दल इंडो-ग्रीकांबद्दल आपल्याला काय सांगता येईल बघा. मिनॅन्डर एक त्यांचा राजा आहे बघा, मिनॅन्डर. मिलिंडर तुम्हाला माहिती आहे, मिलिंदाचे प्रश्न आपण म्हणतो बघा, त्याही आपल्याला बघायला पाहिजे. मिलिंदाचे प्रश्न काय 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 प्रश्न, मिलिंद आणि नागसेनचा डायलॉग आहे बघा, जो मिलिंद पन्नो जे आहे बघा. मिनॅन्डर म्हणजेच मिलिंद, मिलिंदाचे प्रश्न त्यालाच म्हणलेले मिनॅन्डर. मिनॅन्डर काय, मिनॅन्डर हा वायव्य भारतावर सत्ता स्थापन करणारा महत्वाचा सम्राट होय. मिनॅन्डरच्या प्रारंभिक जीवनाविषयी पुरेशी माहिती मिळत नसली तरी त्याचे बॅक्ट्रियाच्या डिमेट्रियसशी घनिष्ठ संबंध होते असे दिसते. मिनॅन्डर डिमेट्रियसचा जावई असावा असे मत व्यक्त केले जाते. शाकल, सियालकोट ही नगरी मिनॅन्डरची राजधानी. शाकल और सियालकोट किंवा सियालकोटची राजधानी, सियालकोट याची राजधानी. राजधानी आपल्याला दिसते असावी. मिनॅन्डर महान विजेता होता. मिनॅन्डरच्या पूर्वेला पुष्यमित्र शुंगाचे मगध साम्राज्य होते. मिनॅन्डर व पुष्यमित्र शुंग यांच्यात सत्ता संघर्ष सुरू झाला. पुष्यमित्राचा नातू वसुमित्र याने सिंधू नदीच्या तीरावर मिनॅन्डरचा पराभव केला. ख्रिस्त पूर्व 150 BC किंवा 150 BC. पण यावेळी मिनॅन्डरची सत्ता व सामर्थ्य बाल्यावस्थेत होते, म्हणजे सुरुवात होती, फक्त मिनॅन्डरची काळाची सुरुवात झालेली होती. यानंतर त्याने काबूल, काय म्हणता येईल की वायव्य प्रांत, काश्मीर, पंजाब, राजस्थान, सिंध, काठेवाड व मध्य अफगाणिस्तानातील प्रदेश काबीज करून घेतला आणि साम्राज्य विस्तार केला. सतलज नदी त्याच्या साम्राज्याची पूर्वसीमा असावी आणि या प्रदेशाचे नाणी विपुल प्रमाणात आढळतात. या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये नाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात सापडतात. मिनॅन्डरचे बौद्ध धर्म स्वीकारून बौद्ध धर्मीयांना आश्रय दिला.
बौद्ध मताप्रमाणे मिनॅन्डर हा विद्वान असून बौद्ध धर्माचा समर्थक व अभ्यासक होता. काही बौद्ध तत्वांचा अर्थ कुणीच जो सांगितला नाही समाधानकारकपणे समजावून न सांगू शकल्यामुळे तो अस्वस्थ झाला व उद्गारला, हे देवा, भारत अगदी बुद्धिहीन आहे, अर्थहीन आहे आणि येथे माझ्या प्रश्नांची व शंकांची समाधानकारक उत्तरे देऊन माझी चर्चा करणार एकही ब्राह्मण मिळत नाही. सरते शेवटी त्याची नागसेन नावाच्या ब्राह्मणाशी भेट झाली. आणि नागसेनचा डायलॉग ह्या संवादालाच काय म्हणलेलं आहे बघा, मिलिंद पन्नो. यालाच काय म्हणलेलं, मिलिंद पन्नो. माझ्या प्रश्नाची नागसेनाने मिलिंदाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ती मिलिंद पन्ना किंवा मिलिंद प्रश्न, मिलिंदाचे प्रश्न या नावाने प्रसिद्ध आहेत. मिलिंद विद्वान, उदार, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी सम्राट होता. मिलिंद म्हणजे मिनॅन्डर हा न्याय असणारा, विद्वान असणारा आणि अभ्यास असणारा, बुद्धिझमचा अभ्यास करणारा लोककल्याणकारी सम्राट होता. भारतीय संस्कृतीशी आणि समाजाशी समरस झालेला हा पहिलाच ग्रीक सम्राट होता. अँटिलिकिडस, अँटियासिडस, मिनॅन्डर त्याचा मुलगा स्ट्रॅटो प्रथम व नंतर नातो, त्याचा मुलगा मिनॅन्डर काय स्ट्रॅटो, आणि त्याचा मुलगा जो कोण आहे बघा, त्या मुलाचं नाव काय बघा, स्ट्रॅटो द्वितीय स्ट्रॅटो प्रथम, स्ट्रॅटो द्वितीय हा नातो. प्रथम हा मुलगा आहे आणि स्ट्रॅटो द्वितीय हा नातो आहे कोणाचा, मिनॅन्डरचा. तो परत सत्तेवर आपल्याला आलेला दिसतो. काय बघा त्याच्यामध्ये, अँटिसिडस मिनॅन्डरच्या वेळी अँटिलिकिडस हा ग्रीक राजा तक्षशिला येथे राज्य करीत. अँटिलिकिडस हा बॅक्ट्रियाचा काय म्हणतात त्याला, शामेक हेलिक्लस याचा पुत्र व युकॅरिडिडसचा नातू. युकॅरिडिडसने मिनॅन्डरचा शोगुर डिमेट्रियसच्या बॅक्ट्रियाचे सिंहासन काबीज केले आणि तात्पर्य अँटिलिकिडस हा मिनॅन्डरच्या शत्रुपक्षातील होय. शिवाय मिनॅन्डरच्या आक्रमक साम्राज्यवादी धोरणामुळे त्यांनी अँटिलिकिडसच्या प्रदेशावर आक्रमण केले. म्हणून अँटिलिकिडसने शुंग राजा कौत्सीपुत्र भागभद्र यांची मदत मिळवण्यासाठी आपला हेलिओडोरस नावाचा राजदूत, हेलिओडोरस इतिहासकार पण आहे बघा, भागभद्रने हेलिओडोरसला स्वागत केले. येथे हेलिओडोरसने भागवत धर्म स्वीकारला. विष्णू वासुदेव भक्ती, भागवत धर्म म्हणजे काय, विष्णू वासुदेव भक्ती आपल्याला त्यात आलेलं दिसतं. यावेळी हेलिओडोरसने बिलशाजवळ बेसनगर येथे गरुडस्तंभ उभारून त्यावर कोरलेला संस्कृत आलेख सापडला. म्हणजे बेसनगर इन्स्क्रिप्शन ही आपल्याला ह्या काळाची माहिती देते. कुठल्या ग्रीक, इंडो ग्रीकांची माहिती आपल्याला बेसनगर इन्स्क्रिप्शन म्हणजे बेसनगर आलेखातून माहिती मिळते. आलेखात माहिती मिळते. ओके. ग्रीक आक्रमण पुरातन प्रसिद्ध भारतीय संस्कृतीचा प्राचीन प्रसिद्ध ग्रीक संस्कृतीशी संबंध आला. काय या वेगळ्या आक्रमणामुळे भारतीय संस्कृती आणि ग्रीक संस्कृती यांचा संबंध आपल्याला आलेला दिसतो. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर उदयास आलेले अनेक लहान मोठे भारतीय राज्ये आपापसात भांडत असल्यामुळे भारत संरक्षणदृष्ट्या दुर्बल बनला आणि ग्रीक आक्रमणास बळी पडला. वायव्य भारतात ग्रीकांची सत्ता स्थापन झाली. कालांतराने सामर्थ्यशाली सम्राटाभावी ग्रीकांची लहान सहान राज्य उदयास आले. म्हणजे काय, त्याचं विभाजन व्हायला सुरुवात झाली. प्रमुख राजा गेल्या कारणानं छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागणी सुरुवात झाली. त्यांच्यातही कलह सुरू झाला. 200 वर्षाच्या निवासानंतर ग्रीक भारतात एवढे ग्रुप झाले की दुर्बल राजे दुसऱ्याची मदत मागताना ग्रीक व भारतीय असा आपापसात भेद पाहत नसत. म्हणजे इथल्याच लोकांसारखं ते होऊन गेलेले दिसतात. या संघर्षाचा फायदा घेऊन पहलव, शक, यवची या आक्रमकांनी ग्रीकांनी ग्रासले. यांच्या आक्रमणामुळे ग्रीक राज्य भारतातून नष्ट झाल्याने ग्रीक लोक भारतीयात समरस झाले. आता आपण इंडो ग्रीक पण पाहिलं बरोबर. आता आपण बघूया बघा, सिलेबसमध्ये जाऊया आपण. आता ह्याच्यानंतर जर शुंग झाले, सिलेबसमध्ये काय दिलं ते बघूया बघा. इंडो
इंडो सायथियन आणि पार्थियन आहे का ते बघूया. हे झालं कुशाण शक क्षत्र. ओके, सातवाहन बघण्या अगोदर आपण कुशाण शक क्षत्रप बघूया आणि मग सातवाहनाकडे बघूया. हा मोठा आहे, सातवाहनांचा मोठा आहे, जास्त वेळ त्याला घ्यावा लागेल. काय शक क्षत्रप आणि काय म्हणतात मग शेवटी नंतर मग आपण ह्याच्यावर घेऊया. बघा काय म्हणतात त्याला, संगम लिटरेचर परत घेऊया. ह्याच्यात शक क्षत्रप बघूया आणि मग त्याच्याकडे जाऊया. इंडो सायथियन्स and Indo-Parthians are known as Shak. Indo-Scythians called Shak. We have the Shakas. शक पहिलव शकांचा आपल्याला पश्चिम शक काय त्यांचे आक्रमणे. शक उर्फ स्कायथियन या भटक्या जमातीचे मूळ स्थान मध्य आशियामध्ये झेकॉट्सा नदीच्या उत्तरेला होते. यवची जमातीच्या आक्रमणामुळे शकाने आपले मूळ स्थान सोडले. यवची ट्राईबचा वारंवार होणारे त्यांच्यावर आक्रमण अस्थिर झालेल्या शकाने त्यांचं मूळ स्थान सोडलं आणि भारताकडे आक्रमण करायला सुरुवात केली. नंतर शक नैऋत्येकडे निघाले आणि त्यांनी बॅक्ट्रियावर आक्रमण करून तेथील ग्रीक सत्ता नष्ट केली आणि कालांतराने शक टोळ्याने भारतावर आक्रमण केलं. बॅक्ट्रियाला आले, ग्रीकांची सत्ता संपवली आणि मग भारतावरती आक्रमण करायला सुरुवात केली. मित्रदत्त वगैरे पहिलव राजाने शकांच्या आक्रमणाचा पहिलव म्हणजे पार्थियन आहे बघा, पहिलव म्हणजे पार्थियन ही आपल्याला बघायचं आहे, प्रतिकार केला. तरी देखील बरेच शक भारतात येऊन स्थायिक झाले. एवढेच नव्हे तर काही शक पहिलव नरेशाच्या नोकरीस राहून त्यांची राज्यपाल किंवा क्षत्रप वगैरे राज्ये उच्चपदी आपल्याला भूषवलेली दिसतात. पल्लवाच्या काळात पतन काळात शक क्षत्रपाने आपले स्वातंत्र्य घोषित केले. पल्लव ह्याच्या अगोदर असणारा पल्लव त्याच्याच काळामध्ये आपल्याला आलेलं दिसतं. ओके, काय दिले जागा आक्रमण. पहलवाने ग्रीक साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरू करून ग्रीकांपासून बॅक्ट्रिया प्रांत हस्तगत केला भारताकडे. मित्रदत्त पहिला याचा जो काय राजा आहे बघा, मित्रदत्त पहिला राजा मित्रदत्त हा पहिला आपल्याला दिसतो. सातवाहन आपल्याला घ्यायचं पण सातवाहन नंतर घेऊया आपण. बघा हे सगळं झालं. शक क्षत्रप मिलिंदाचे प्रश्न आपण बघितलं. त्यानंतर शक काय इंडो ग्रीक राजाने स्कायथियन असे त्याला काय म्हणलेलं आहे, पहिलं पण आहे त्याच्यामध्ये. पार्थियन मूळचे इराणी होते परंतु ते काळ स्कायथियन म्हणजे शकांच्या बरोबर राहिले असल्यामुळे त्यांच्यात काही बाबतीत साम्य आढळते. शकावर पार्थियन पहिलवांची भाषा व राहणी यांचा मोठा प्रभाव होता. सर्वात आधी पहिलवांची सत्ता अॅराकोशिया सिस्तान येथे स्थापन झाली. सत्ता कुठे आहे बघा, सिस्तान अॅराकोशिया म्हणजे अफगाणिस्तान, अॅराकोशिया या ठिकाणी सत्ता स्थापन झाली. सत्ता स्थापन झाली आणि वनाण येथे स्थापन केली. त्याने काबूल, कंदाहार, सिंधचे खोरे हा प्रदेश जिंकून महाराजाधिराज हे टायटल काय म्हणतात विरोध मिळवले. कोणी, या जो काही राजा आहे त्याने. कुठला राजा आहे बघा, या राजाने मित्रदत्त याने महाराजाधिराज हे विरोध मिळवले. वनांच्या म्हणजे ग्रीक भाषेत ओनजाच्या नाण्यावर त्यांच्या बरोबरच त्यांचा बंधू स्पल होरीज या व स्पल रायझीज यांची नावे आढळतात. जोनोजी नंतर सत्तेवर आलेल्या शप्ले शरणे पहिलवाचे राज्य तक्षशिलेपर्यंत विस्तारले. आता गोंड्या फर्निस त्याच्यानंतर असणारा जो काही राजा आहे बघा,
मित्रदंत पहिल्यानंतर वनान और आग्रेस, मित्रदंतर वनान व आग्रेस या पहिलं नरेश आणि अफगाणिस्तान व वायव्य भारतातील प्रदेश काबीज केला. आता त्याच्यानंतरचा आहे बघा महत्वाचा गोंडो फर्नेस, म्हणजे हे शकांचं झालं, पार्थियन झालं की मग तुम्हाला शकांच्या बद्दल आपल्याला बघता येईल सविस्तर. इसवी सनाच्या प्रथम शतकात प्रथम शतकात गोंड्यापर्यंत हा महत्वाचा पहिला राजा होऊन गेला. त्याने बहुतेक वायव्य भारत व इराणपर्यंत पहिलं साम्राज्याचा विस्तार केला. सेंट थॉमसच्या सांगण्यावर सहकुटुंब सहपरिवार ख्रिस्त धर्म स्वीकारल्यामुळे ख्रिश्चन वाङ्मयात त्याची मोठी, आणि गोंड्यापर्यंत एका ऑप्शन मध्ये पण आहे प्रश्न, सेट चेक त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. तरी पण गोंड्यापर्यंत विश्व ख्रिश्चन बनला ही गोष्ट बऱ्याच इतिहासकारांना मान्य नसून कल्पकथा वाटते किंवा दंतकथा वाटते. कालांतराने पहलवांची प्रभाव नष्ट केला आणि शककुशाण वगैरेचा प्रभाव वाढलेला दिसतो. शककुश गोंड्याबरोबर हा पर्थियन पहलवांचा सर्वात मोठा राजा. तख्तई बाह्य आलेखानुसार त्याने सोर्स दिलेला तख्तई बाही या आलेखानुसार राज्य किती केलेलं आहे बघा ना, इसवी सन 19 ते 45 AD या काळात राज्य केलं असं सांगितलं. काबूल खोऱ्यातील शेवटचा ग्रीक राजा हर्मियस याने त्याचा पराभव केला. त्याने दुसऱ्या ओज ह्या शेख राजाचा पराभव करून पश्चिम पंजाबवर आपली सत्ता स्थापन केली. सेंट थॉमस या ख्रिश्चन धर्म प्रचारकामुळे गोंडाफोरसने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. गोंडाफोरसनंतर काही वर्षात कुशाणांच्या आक्रमणामुळे पहिलं सत्तेचा काय म्हणतात की शेवट झालेला दिसतो. ओके, आता आपण बघतोय त्याच्यानंतर शक हा घटक बघूया. बघा शकांचं काय जे आहे ते बघूया. इंडो ग्रीक आपलं झालं. आणखी कशात आहे बघा, त्याच्यामध्ये इंडो ग्रीक आणि शकांबद्दल काय, पहिलवांबद्दल काय दिलंय बघा. शक, ओके, या रेफरन्स बुक मध्ये काय दिलेलं आहे का, ज्याच्यातनं आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पूर्वकालीन सातवाहन राजे ते पण आपण बघूया. त्याचं एक क्रोनॉलॉजिकल जे आहे वायव्य भारतातील ग्रीक सत्तेचा अंत ते बघितलेलं आहे आपण, काय आहे, कसं झालेलं आहे, काय. शक राज्य करते, ओके, शक राज्य करते सर्व काय काय आहे त्याच्यामध्ये शकांबद्दल पेरेप्लस काय काय कशा कशात उल्लेख आहे शकांचा, तर याच्यावर प्रश्न आहेतच बघा. शकांचा मथुरेचे सत्र किंवा काय त्यामध्ये आपण बघूयात. बघा शकांच्या बद्दलचा असणारा भाग बघूया. आपल्याला शक दिले आहे. देवर फर्स्ट लार्ज नॉमॅडिक कम्युनिटी टू रिच साऊथ एशिया थ्रू बॅक्टेरिया. बॅक्टेरियातनं पहिली असं कम्युनिटी जो बॅक्टेरियातनं दक्षिण आशियापर्यंत आलेली कम्युनिटी दिसते. हिस्ट्री ऑफ द इंडो-सायथियन हॅज टू बी रिकन्स्ट्रक्टेड लार्ज ऑन द बेसिस ऑफ न्यूमिस्मॅटिक इव्हेंट. याचा जो महत्वाचा पुरावा आहे तो नाणकशास्त्र आहे. न्यूमिस्मॅटिक नाणकशास्त्राच्या पुराव्याच्या आधारे आपल्याला त्यातनं माहिती दिली आहे. नेम ऑफ द रूलर आर फर्निश्ड बाय द कॉइन्स. त्या नाण्यांवर त्या राज्यकर्त्यांची नावं आहेत म्हणून त्या आपल्याला महत्वाचा भाग बघता येईल. सायथियन इज अ जेनरिक टर्म्स व्हिच रेफर टू ग्रुप ऑफ पीपल ओरिजिनेटिंग इन सेंट्रल एशिया. मध्य आशियातनं आलेल्या लोकांना सायथियन म्हणलेलं आहे. मध्य आशियातनं आलेल्या लोकांना सायथियन म्हणलेलं आहे. Then migrating to south and west, one of the Scythian clan was the owners, and his associate reached India through Afghanistan. The other was Maoist, who had crossed the Pamir Knot आहे बघा. जिओग्राफी मध्ये तुम्हाला कन्सेप्ट असा भारताच्या वरच्या साईडला तुम्हाला पामीर नॉट दिसते बघा. तुम्हाला ते दाखवतो.
ताजिकिस्तानमध्ये असणारी पामीर नॉट. कुठल्या बाजूला दिसते बघा, पामीर नॉट. काराकोरम, आलाई पर्वत, ट्रायरेन, पामीर नॉट, काराकोरम, हिमालया, क्वेनसेन, अल्ताया, टाग और हिंदू कुश. लक्षात आलं का? काय काय कसं आहे आपल्याला माहिती. जिओग्राफी असल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही बघा. विदाउट जिओग्राफी ते समजणार अवघड होईल बघा समजायला. द अदर वायर्स हू हॅड क्रॉस द पामीर रिसेंटली हॅड लर्न अबाउट द पामीर. However, in the middle of the 1st century BC, it was Aziz, once a co-ruler of the Onis group, who was the sole power and extended the rule of the Scythian in India. He issued coin with the king of kings. कोणाच्या कॉइन्सवर आहे बघा, असेसच्या कॉइन्सवर काय, किंग्स ऑफ किंग, राजाचा राजा, किंग्स ऑफ किंग, किंग्स ऑफ किंग, किंग्स ऑफ किंग, किंग ऑफ किंग्स. Large part of north, south, West India were united during the rule of Aziz I, and his huge output of coinage suggests a great increase in wealth. नाण्यांच्याच आधारे आपल्याला काय म्हणलेलं आहे की ती सत्ता ही प्रबल सत्ता होती, आर्थिक समृद्धी असलेली दिसते. He might have reached the northwestern section of Indian subcontinent from Arachosia through the Gomal Pass, and through the region watered by the Gomal, Tochi and Kuram river. That an era was introduced in his name as the 58 or the 57 BCE. Aziz I is evident from the inscription which are dated in the era of the great king Aziz. Aziz हा सर्वश्रेष्ठ राजा अजीज याच्यावरून ते इरा सुरू झाला. दॅट वॉज नाव नोन ॲज अ विक्रम इरा. त्याच्यावरूनच काय पुढे म्हणलेलं आहे, विक्रम इरा, विक्रम पर्व किंवा जे काही विक्रम वीरा. This was known as earlier as Vikram era, but now we know that it owed its origin the first Indo-Scythian king and Aziz I. Aziz I had some time Azilians as his co-ruler. Later Azilius succeeded him as the supreme ruler. Azilius could hold together the territories conquered by the Aziz I, including the original seat of power, Arachosia. He too insisted, issued a large number of coins, which is indicative of his control over the northwest India. वायव्य दिशेवर नियंत्रण आहे असाच त्याचा अर्थ होतो. जास्तीत जास्त नाणे त्यातून इश्यू केले. Apart from the consolidating the kingdom of his predecessor, his rule extended to Mathura. मथुरेपर्यंत आपल्याला Aziz I जो आहे, Aziz I ची सत्ता आलेली दिसते. Aziz I मथुरेपर्यंत विस्तार आहे. His associates, Aziz II, succeeded him in about the first quarter of the 1st century BC. His rule, however, saw contraction in the territorial extent of the kingdom. The coins issued by him show that he continued to rule in the regions of both west and east of Indus. In the region to the west of Indus, we have the names of Strategos, Aspavarman on the reverse of his coin. This implies that there was sharing of responsibility with his general. We have no evidence of his rule in Mathura. The Indo-Scythian rule in northwest India, giving space to local dynasties, till they were supplanted by the Gondopharos, the founder of the Indo-Parthian king. आपण याच्या अगोदर इंडो-पार्थियनचा जो गोंडाफोरस आहे तो कोणाच्या हे ना ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता बघा, ते आपण बघितलं. इंडो-पार्थियन और द पहिलवा आपण हे पण पाहिले इन Indo-Iranian borderland. The first ruler was the Gondopharos, whose kingdom extended to Seistan through the Arachosia, the Kabul Valley, Kabulचे खोरं आणि ओव्हर गांधारा, जम्मू, Pathankot area. Their coin were divided into 4 principal categories. Gondopharos could be fixed approximately between the 20 to 19 ते 45 दिले इथे आपल्याला 20 ते 45 दिसतात. The Indo-Parthian kingdom was quite large and there were geographically variations. भौगोलिक आपल्याला वैविध्य असते दिसतं. In order to keep the kingdom together, Gondopharos probably allowed the Kshatrapa a large measure of that honor.
He cooperated with powerful forces on the ground and absorbed them his sphere of influence. He expanded his influence from Seistan to the सतलज पदीपर्यंत, सतलज नदीपर्यंत साम्राज्याचा विस्तार आपल्याला केलेला दिसतो. His policy was conquest by the system of absorptions and allowing local rulers to keep their independence. The kingdom collapsed as a result of major invasion by the Kushana under the Kuzul Kadpe. Kushana नंतर बघू आपण. And overstrike of Kuzul Kadpeses. याच्यावर प्रश्न आहेतच. Over the coins of Gondaporus indicate very clearly that Kuzul brought to an end of Parthian rule in Paropamisaid, Kabul, Begram region. या ठिकाणची आपल्याला पहिलवांची जी काही सत्ता आहे ती संपवलेली कुजुल काडपिसेसनं दिसते. कुशाण परत बघूया आपण. शकांचं आहे ते आपल्याला राहिलेलं आहे, तो संपूया बघा. शकन मग कुशाणाकडे आपण जाऊ. कुशाण झाले की मग क्षत्रप आहेत ते सगळं बघूया बघा. राज्य करते. शक ओरपास कायतीयन या भटक्या जमातीचे मूळ स्थान आशियामध्ये जेक्ट्राझस नदीच्या उत्तरेला होते. येवचे जमातीचे आक्रमण त्यांनी शकांनी आपले मूळ स्थान सोडले. नंतर शक नैऋत्येकडे निघाले आणि बॅक्ट्रियावर आक्रमण करून तेथील ग्रीक सत्ता नष्ट केली. कालांतराने शक टोळ्या टोळ्याने भारतावर आक्रमण करू लागले आणि मित्रदत्त वगैरे पल्लव राजाने शकांच्या आक्रमणाचा प्रतिकार केला आणि तरी देखील बरेच शक भारतात येऊन स्थायी झाले. एवढेच नव्हे, काय म्हणता येईल की पुढं काय बघा त्याच्यामध्ये, तर शक पहलव नरेशांच्या नोकरीत राहून त्यांचे राज्यपाल वगैरे उच्च पदे सुद्धा आपल्याला शकांनी बसवलेले दिसतात. पहिलवांच्या पतन काळात शक क्षेत्रपाने आपले स्वातंत्र्य घोषित केले. पहिलवांच्या ऱ्हासाला लागल्यावर त्यांनी आपलं स्वातंत्र्य घोषित केले. मोग अथवा मौज परतीयन सत्तेची जुगारून शकांचे स्वतंत्र राज्य निर्माण करणारा बलिष्ठ राजा मौज. मौज हा शकांचे राज्य स्थापन करणारा राजा, शकांचा राजा. याने वायव्य भारतातील तक्षशिला, शाकल, गांधारे वगैरे प्रदेशावर आपली आधी सत्ता प्रस्थापित करून महाराजाधीराची पदवी घेतली. हा ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला. मौज नंतर अजेस पहिला आला, अजेलसेस व अजेस दुसरा हे शक सम्राट गादीवर येऊन गेले. आपण जे जे आहे त्या गोष्टी समजून घेतोय. विदर्पण और गोंड्यापोरस हा प्रसिद्ध शक सम्राट होय. विदर्पण ख्रिश्चन मताप्रमाणे सेंट थॉमस नावाचा पादरी आपल्या सहकार्यासाठी विद्रुपणाच्या म्हणजे गोंड्यापोरच्या दरबारी आला. त्याने राजाला ख्रिश्चन बनवले, पण ही गोष्ट अनेक इतिहासकारांना मान्य नाही. तसेच त्याने मौज, अजेस, गोंड्यापोरस हे पदे राजे पहिलं होते असाही समज आहे. शक क्षत्रप संपूर्ण वायव्य भारत व्यापल्यामुळे ठिकठिकाणी शक क्षत्रप उदयास आले. ठिकठिकाणी आपल्या शक क्षत्रप उदयास आले. म्हणजे क्षत्रप म्हणजे राज्यपाल. अनेक शक पहिलं शक क्षत्रपांचे क्षत्रप होत गेले. राज्यपाल पद वंश परंपरागत आपल्या त्या ठिकाणी झालेलं दिसतं. अधिक प्रतिष्ठित क्षत्रपांना महाक्षत्रप म्हणत. क्षत्रप महाक्षत्रप. अशा प्रकारे हे शक क्षत्रप पुढे बलिष्ठ बनले आणि सम्राटाचे प्रभुत्व झुगारून तेव्हा त्यांनी आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. मथुरा आणि तक्षशिला या प्रदेशातील शक क्षत्रपांना उत्तर व क्षत्रप म्हणले जाते आणि माळवा आणि काठेवाड प्रदेशांना पश्चिम वेस्टर्न क्षत्रपा अँड द नॉर्दर्न क्षत्रपा. उत्तरेकडे क्षत्रपाविषयी विशेष माहिती मिळत नाही. त्यामध्ये आपल्याला काय म्हणतात की कुशाण बघण्याच्या अगोदर आपल्याला काय पश्चिम क्षत्रप बघूयात बघा. शकांचं काय आणखी आहे का बघू. इंडो ग्रीक राजाने स्कायथियन असे संबोधले जाते. शकांचे पहिले आक्रमण काय आहे बघा. चिनी प्रदेशामध्ये ज्या अनेक भटक्या टोळ्या वावरत त्यापैकी येवची ही टोळी देखील होती. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात चिनी सम्राट शियोनाती याने जगातील 8 आश्चर्यपैकी एक मानल्या जाणाऱ्या मोठ्या भिंतीची काय म्हणता येईल की बांधकाम सुरू केले.
त्यामुळे डियोंग न्यू ओन सन या टोळ्याने सम्राटाने तिथून हुसकावून लावली. येवची या टोळीने भारताच्या वायव्येला असलेल्या इंडो ग्रीक राज्याच्या बॅक्ट्रिया व पार्थियन या प्रदेशावर हल्ला केला. परंतु पर्तियाच्या राजाने येवची टोळीचा व स्कायथियनच्या शकांचा दारुण पराभव केला. इसवी सन पूर्व 188 ते 123 त्यामुळे शकांना अफगाणिस्तान बलुचिस्तान या दक्षिणेकडील भागाकडे वळवण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही व तेथून बोलन खिंड पार करून सिंधू प्रदेशात येण्यासाठी इसवी सन पूर्व 71 मध्ये भारतावर आक्रमण झालेलं दिसतं. शकांचे पहिल्या आक्रमणातील सिंधमधील गणराज्य. छोटे छोटे घटक आहेत बघा, त्याच्यामुळे ह्याच्याबद्दलचे माहिती 4-5 सोर्सेसमधनं आपल्याला गोळा करायला लागते बघा, म्हणजे एकाच ह्याच्यात आपल्याला कुठेही मिळत नाही बघा. पहिल्या आक्रमणात काय केलं त्याने? सिंधमधील गणराज्य उरली सुरली ग्रीक व सत्ता व स्वराष्ट्रातील गणराज्य नष्ट करून शकसत्ता प्रस्थापित केली. पुढे अवंतीवर चाल करून उज्जैनचा राजा गर्दविल याचाही शकाने पराभव केला आणि 14 वर्षाच्या गर्दविलचा पुत्र विक्रमादित्य याने इसवी सन पूर्व 57 मध्ये शकांचा पराभव करून त्यांना उज्जैनी बाहेर हुसकावून लावले. कोणी? विक्रमादित्यनं या शकांचा पराभव केला म्हणून विक्रम इरा सुरू झाला 57 AD ला. इसवी सन 57 BCE ला विक्रम संवत सुरू झाला. विजयाप्रित्यर्थ विक्रमादित्याने विक्रम संवत सुरू शकांचा पराभव केला. आणि या घटनेनंतर माळव्यात राजस्थान, मध्य भारत, अवंती, सुराष्ट्र या गणराज्याचा संघटित प्रदेश सुमारे 135 वर्ष शांतता नांदत होते. शकांचे दुसरे आक्रमण आपण पहिलं आता नाव पण टाकावं. दुसरे आक्रमण शकांचे दुसरे आक्रमण. शकांना पहिल्या आक्रमणात पराभूत व्हावे लागल्यामुळे माळव्यांच्या आसपासच्या प्रदेशातून स्थलांतरित व्हावे लागले. ते सिंधू मार्गाने उत्तरेकडे गेले. इसवी सन पूर्व 78 मध्ये शकाने पूर्ण ताकदीनिशी भारतावर दुसऱ्यांदा आक्रमण केले. त्यामध्ये कुठला प्रदेश घेतला बघा? अवंती, सुराष्ट्र, लाट व महाराष्ट्र या प्रदेशात आपले स्वामित्व प्रस्थापित केले. शकाने आपला विजय प्रित्यर्थ शंख संवत सुरू केला. शक एरा सुरू झाला. शक संवत सुरू झाला. त्यालाच काय शक एरा म्हणलेलं आहे. शक एरा सुरू झालेला दिसतो. शकांचे विघटन. शकांच्या पहिल्या आक्रमणात जो विजय मिळवला तो त्याने चिरस्थायी करता आला नाही. आणि पुढं काय? भारतातील अंतर्गत सत्ता जशा त्यांना विरोध करीत होते तशाच प्रथमतः पर्तियन, पहलव, नंतर कुशाण व या परकीय सत्ताही त्यांच्यावर दबाव ठेवून होते. भारतीय राजसत्तांचा विरोध आणि परकीय सत्तांचा दबाव यामुळे शकांचे 5 शाखात विभाजन झाले. त्यातील 4 भारतात विखुरल्या, 1 अफगाणिस्तानात गेली. सर्व शक राजांना क्षत्रप व महाक्षत्रपाशी संबोधण्यात येऊ लागले. क्षत्रपाल प्रांतिक प्रशासन व्यवस्था पुढे प्रसिद्धीस आली. क्षत्रपाल प्रांतिक व्यवस्था पुढे प्रसिद्धीस आलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे एकच आपल्याला सिस्टीम न राहता त्यामध्ये चेंज झालेला दिसतो बघा. त्यातले एक शाखा आहेत बघा. शकांची एक शाखा पहिली बघा इथं हे लिहून ठेवा, हे लागणार आहे. क्षत्रपाल शकांची पहिली शाखा कुठे आहे बघा? पश्चिम पंजाब मध्ये तक्षशिला. पश्चिम पंजाब मध्ये तक्षशिला. पश्चिम पंजाब मध्ये तक्षशिला. दुसरी काय म्हणतात की मथुरा.
तिसरी कुठली आहे बघा, तिसरी दक्षिणेत महाराष्ट्र, दक्षिणेत महाराष्ट्र. चौथी कुठली आहे बघा, चौथी माळव्यात उज्जैनी. आणि पाचवी जी आहे ते बघा, पाचवी जी अफगाणिस्तानात कपिसा या ठिकाणी, अफगाणिस्तानात कपिसा. हे आपल्याला 5 दिसतात बघा. शक क्षत्रप, काय शक क्षत्रप, क्षत्रपांच्या 5 शाखा, शक क्षत्रपांच्या 5 शाखा हे आपल्याला दिसतात. शकाने आपल्या पहिल्या आक्रमणात पंजाबमधील ग्रीक सत्ता नष्ट करून तक्षशिलेच्या आसपास आपली सत्ता स्थापन केली. मोज हा पहिला अजलिस व दुसरा प्रमुख शक राजापैकी मौज आपल्याला काय हा अधिक प्रसिद्ध होता. त्याने अनेक तांब्याचे व चांदीचे नाणे काय म्हणता येईल की त्यामध्ये प्रस्तुत केली किंवा पाडली. त्यावर त्यास महाराजा महात्मा असे संबोधण्यात आले. नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर ग्रीक देवता शिव बुद्ध यांच्या प्रतिमा कोरल्या. मौज नंतर आजे हा पहिला व शक राजाने पंजाबातील ग्रीक सत्ता समूळ नष्ट केली. राजेलिस व दुसरा ह्या तुलनेने दुर्बल होते. त्यांच्या परथियनाने पराभव केला व आपली सत्ता त्या भागात प्रस्थापित केली. मथुरेचे शक, आपल्याला मथुरेचे शक त्याबद्दल बघूया बघा. शकांचे शक क्षत्रप 5 शाखा आहेत, त्यातले एक आता बघूयात बघा. मथुरेचे शक, त्याच्यात काय दिलेलं आहे बघा. शकांची आणखी एक शाखा मथुरेत आली. त्याने तेथील शुंग राजाचा पराभव केला आणि आपली नाणी पाडली. मथुरेत शासक म्हणून हगायाश, हगान, खरोस, काय म्हणता येईल बघा, हगायश, हगान, पुढं काय बघा, खरोस्त आणि रजकुल आणि षोडास, मेवार, शिवघोष, सुधर या महाक्षत्र बिरुद धारण करणाऱ्याने केले. या शकांचा कनौ आणि पंजाबच्या कुनिंदगण यांचे सतत संघर्ष होता. दरम्यान कुशाणाच्या आक्रमणामुळे मथुरेतील सत्ता नष्ट झाली. कशामुळे नष्ट झाली मथुरेतली, तर कुशाणांच्या आक्रमणामुळे ही सत्ता नष्ट झाली. महाराष्ट्रातील शक, आता पुढचा जो भाग आहे बघा, महाराष्ट्रातील शक. उद्या सातवाहन बघूया, त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स बघू. सातवाहन बघू. महाराष्ट्रातील शक वंशाला शहर हे प्रदेशातून आले. प्रदेशातून आले. आल्यामुळे त्यांची सत्ता महाराष्ट्र व लाट सुराष्ट्र येते. त्यांचा पहिला शासक भूमक होता. जो पहिला शासक आहे तो भूमक आहे. पहिला शासक भूमक होता. त्याच्यानंतर नहापणा हा सामर्थ्यवान शासक होता. नंतर काय नहापणा हा आपल्याला नंतरचा महत्वाचा शासक दिसतो. नहापाण हा सामर्थ्यवान शासक होता. नाशिक, कार्ले, जुन्नर येथील लेण्यात नहापाणाची माहिती मिळते. कार्ले, जुन्नर, नाशिक या लेण्यांमध्ये
नहापानाची आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते. गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाने नहापानाचा पराभव केला आणि त्याच्याच नाण्यावर आपल्या मुद्रा गौतमीपुत्राने उमटविल्या. महाराष्ट्रातील शकांवर वैदिक धर्माचा चांगलाच प्रभाव होता. याच्यावर वैदिक धर्माचा चांगलाच प्रभाव होता. वैदिक धर्माचा चांगलाच प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी असलेला दिसतो. नहापानाची कन्या दक्षमित्र आणि जमात उपवदात यांनी वैदिक धर्म स्वीकारला. उज्जैनचे शक एकदा गेलेहून उज्जैनीचे शक जे शाखा आहेत शकांच्या त्या आपण बघतोय. उज्जैनीचे शक शक काय बघा, या शाखेचा संस्थापक चेष्टक होता. संस्थापक कोण आहे बघा, चेष्टक. संस्थापक चेष्टक होता. प्रारंभी क्षत्रप असलेला हा चेष्टक परतीयाच्या मांडलिकातून मुक्त झाल्यावर महाक्षत्रप हे संपूर्ण स्वातंत्र्य निदर्शक काय म्हणता येईल त्याला विरोध लावू लागला. याची नाणी नहापानासारखीच होती. कुणाची? चेष्टकची नाणी. चेष्टकाचा मुलगा जयदामन यास पुन्हा गौतमीपुत्राचा मांडलिक होण्याची पाळणी आलेली दिसते. चेष्टकाचा मुलगा जयदामन. याच्यानंतर रुद्रदामन हा दिग्विजयी राजाने आपले सामर्थ्य वाढवून घेतले. कुठला आहे बघा? जयदामन. त्याच्यानंतर कुठला आहे बघा? जयदामन. जयदामन. त्यानंतर रुद्रदमन. त्याचं आपल्याला माहिती आहे. रुद्रदमनचा कुठला आहे बघा? गिरणारचा. जे काय आहे रुद्रदमन या दिग्विजय राजाने आपले सामर्थ्य वाढवून महाक्षत्रप पद प्राप्त केले. रुद्रदमन महाक्षत्रप पद प्राप्त केले. महाक्षत्रप पद प्राप्त केले. महाक्षत्रप पद प्राप्त केले. पुढं काय? त्याच्या गिरणार या लेखात अवंती, अनुप, निवृत्त, औरत, सुराष्ट्र, मरु, सोबीर, कुकुर, अपरांत इत्यादी प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केल्याचे दिसते. रुद्रदमन प्रजाहित दक्ष, लोकप्रिय, उदार आणि विद्वान शक राजा होता. कोण आहे रुद्रदमन? विद्वान असणारा शक राजा होता. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे बघा? गिरणारच्या आलेखामध्ये याबद्दलची माहिती. गिरनार यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी राज्य होतं बघा? काय प्रदेश काय होता बघा? अवंती प्रदेश दिलेला आहे. अवंती, अनुप, अवंती, अनुप, निवृत्त, निवृत्त, निवृत्त. त्यानंतर आहे बघा काय म्हणता येईल की आवर्त, सुराष्ट्र, सुराष्ट्र, मरु, सुराष्ट्र मरु म्हणजे मारवाड. त्यानंतर आहे बघा पुढचं आहे बघा सोबीर कुकुरा प्रांत. सोबीर कुकुर अपरांत या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसतं. काय या ठिकाणी असलेलं दिसतं. रुद्रदमन काय सुदर्शना तलावाची बांधणी केल्याची माहिती मिळते. तो वैदिक धर्म आणि संस्कृत भाषा व साहित्य यांचा आश्रयदाता होता. रुद्रदमनानंतर उज्जैनच्या शकांची सत्ता क्षीण होऊ लागली आणि अभिर राजा ईश्वरदत्त याने शक सत्तेला धक्का दिलेला दिसतो. अभिर राजानं काय म्हणता येईल की ही जी कुठले उज्जैनचे शक आहेत त्यांना नष्ट केलेलं दिसतं. त्यानंतर काही काळातच 380 पर्यंत शकाने आपली सत्ता परत काय कशी बशी टिकवली.
गुप्त सम्राटाने चंद्रगुप्त आणि उज्जैनचा शकांचा शेवट केला. शक सम्राटाला किंवा शकांचं राज्य आपल्याला चंद्रगुप्त जो आहे त्या राजानं संपवलेलं दिसतं. पार्थेन पहिलं आपण पाहिलं, गोंड्याफोरस पण पाहिलेलं आहे. आता शक प्रशासन, शक राज्यकर्त्याने प्रशासन व्यवस्था सर्वसाधारण चांगली होती. इराणमधील अॅकेमेडियन सेलुसिड राज्यकर्त्यानंतर आधारलेली क्षत्रप शासन पद्धती अंगीकारलेली दिसते. राजा सर्वाधिकारी होता, तो स्वतःला राजाधिराज वा महाराजाधिराज असे बिरुद लावत असे. शकमध्ये काय राजाधिराज अथवा महाराजाधिराज हे टायटल लावत असे. राजा आपला राज्यकारभार मंत्र्यांच्या मदतीने चालवत असे. ही शासन पद्धती इंडो ग्रीक पद्धतीची सरमिसळ अशी होती. राज्यांचे विभाजन प्रांतामध्ये करण्यात आले होते आणि प्रत्येक प्रांतावर लष्करी अधिकारी, प्रांतप्रमुख, महाक्षत्रप नियुक्त केलेला होता. त्यांच्या हाताखाली जिल्ह्याचे क्षत्रप हे अधिकारी असत. शकांच्या भारतावर आक्रमणानंतर काही काळ लष्करी अधिकाऱ्यांच्या क्षत्रप महाक्षत्रप दबदबा असे, कारण तेथील सामाजिक राजकीय जीवनाची त्यांना माहिती नव्हती. परंतु तेथील लोकजीवनाशी शक राज्यकर्ते समरस झाल्यामुळे त्यांनी प्रशासनात बदल घडवून आणला आणि तेथील त्यांनी परंपरा, रूढी, समाज पद्धती यांचा आदर, त्यांची क्षत्रपाल पद्धती, महाराजाधिराज व मांडलिक यांच्या सौहार्दाचे संबंध ठेवण्यासाठी तो उपयोगी ठरलेला दिसतो. आता हे आपण शकांबद्दल बघितलं, शकक्षत्र बघितले. आता आपल्याला राहिलेलं आहे जे कुशाण राहिले आहेत. पहिलं पण झाले आपलं, इंडो ग्रीक पण झालेलं आहे. आता काय राहिलेलं आहे बघा, कुशाण फक्त राहिलेलं. दुसऱ्या आणि पहिल्या शतकात कापिरिस्तान, गांधार, पहोदा, हजारा ह्या भागात असलेल्या ग्रीक सत्तेच्या जागी शकांची सत्ता आली. शक आपण आता जवळजवळ सगळं बघितलेलं आहे बघा. बघा काय सांगितलेलं आहे, ग्रीकांबरोबर आपल्याला काय महाभारत, रामायण आणि मनुसंहिता व महाभाष्य या यवनांच्या बरोबर शकांचा निर्देश येतो. त्या अर्धे मुंडन करीत असत अशी माहिती हरिवंशात येते. त्यांच्या राजांना शाही असे संबोधण्यात येत असे. शकांच्या राजांना शाही असे संबोधण्यात येत असे अशी माहिती हरिवंशात आहे. कालकाचार्य कथानक या जैन ग्रंथात यापैकी काही शाहीने शुद्ध, सुरट, सौराष्ट्र विषयी व हिंदू उद्देशातील उज्जैनीकडे जावे असा आग्रह एका जैन गुरुने धरल्याचे म्हटले होते. तेथे त्यांनी काही स्थानिक प्रमुखांना उकडून टाकले व 4 राज्य काय म्हणता येईल की केले, 4 वर्ष राज्य केले. शक वर्षाच्या संस्थापकांना खुद त्यांनाच हुसकावून लावले. शकांचा निर्देश गौतमीपुत्र सातकर्णी व समुद्रगुप्त यांच्या प्रशस्तीमध्ये येतो. शकांचा जो संदर्भ आहे किंवा जे काही उल्लेख आहे तो काय गौतमीपुत्र सातकर्णी आणि समुद्रगुप्ताची जी प्रशस्ती आहे, प्रयाग प्रशस्ती, यामध्येही आपल्याला शकांचा उल्लेख येतो. गौतमीपुत्र सातकर्णी व समुद्रगुप्ताच्या प्रशस्तीमध्येही यांचा उल्लेख येतो. उल्लेख आपल्याला आलेला दिसतो, प्रशस्ती येतो. शकस्थान हा त्यांच्या राज्याचा किंवा साम्राज्याचा निर्देश बहुधा मथुरा सिंह शीर्ष शिलालेखात, जसे कदंबल मयूर शर्मनच्या चंदवली शिलालेखात प्राप्त होतो. शकस्थान हा शब्द आलेला मयूरा शिलालेखातील, मथुरा शिलालेखातील उतारा याप्रमाणे. संपूर्ण शकस्थानातील कल्याणासाठी किंवा सन्मानार्थ असा हा उतार्याचा अर्थ कनिंघमने व ब्यूलरने लावला आहे. परंतु काठियावाडच्या उत्तर यामध्ये काय कोणत्याही भागावर आणि आज मालव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाच्या पश्चिम व दक्षिण भागावर शकांनी कधी ना कधी आक्रमण केले होते असे मानावयास कोणते विश्वसर पुरावे नाहीत. डॉक्टर फ्लीट असे म्हणतो, हे सर्व एक विशेषणाम मानून वरील उताराचे भाषांतर आपल्या घराच्या किंवा सन्मानार्थ सर्वची एक देणगी असे त्यांनी केलेलं. पेरिप्लस ऑफ युरेथ्रियन सी नावाचं पुस्तक आहे, मध्ये उल्लेखलेल्या सिथिया जिल्ह्याचा समावेश होतो असतो. त्यातून एरिथ्रियन सागराला म्हणजे भारतीय सागर मिळणाऱ्या नद्यांपैकी सर्वात मोठी
सिंतस म्हणजे सिंधू नदी वाहते. पेरिप्लसच्या काळात सिंथियाची मिनगार ही राजधानी होती. त्याचे व्यापारी शहर समुद्रकाठावरील बर्बिकेरम हे होते. तक्षशिला, मथुरा, पश्चिम भारत येथे सापडलेल्या अनेक शिलालेखात शक नाव धारण करणाऱ्या राजांची नावे आली आहेत. डॉक्टर थॉमसच्या मते पंजाबमध्ये या भारतात जी काही शक घराणे होती ती सर्व भारतात अफगाणिस्तान आणि काश्मीरमधून येथून नव्हे तर कनिंगने मानलेल्या सिंधूमधून व सिंधू खोऱ्यातून आले असावे. वेगवेगळ्या ठिकाणची जी काही माहिती आपल्याला मिळते त्यातला जो रेफरन्स आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला लागेल. शक नाण्याद्वारे मिळणारी सिंधूची चुकीच्या स्वरूपातील माहिती, किपिनियन शकांच्या सत्तेविषयी चीनी माहिती, कपिशी येथील सिथियन सत्रपी व हजरा येथे शक मांडलिक राज्याचे अस्तित्व दर्शवणारा कोरीव लेखातील पुरावा हे सर्व ध्यानात घेता वरील सिद्धांत पूर्णाशाने मान्य करता येणार नाही. आतापर्यंत उजेडात आलेले काही शक नावे सोगेडिय जवळ राहणाऱ्या उत्तरेकडील शकांची आहेत. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येत नाही. उदाहरणार्थ मोएस, मोग, मोवेकी ही नावे मॉवेस्के ह्या शक नावाचे पाडभेद आहेत. जे आपल्याला सिंधू कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला भारतीय शिलालेखात निर्देशलेले डॅमियस ओमावेस हेच कदाचित सर्वात आधीचे शक असावेत. भारतीय शिलालेखात पण त्यांचा उल्लेख दिसतो. शकस्थान म्हणलेलं सिस्तान रिजन त्यांचाही निर्देश दिसतो. इसाइडर ऑफ चॅरेक्स पेरिप्लसच्या काळात सिंधू नदीचे खालील खोरे व्यापून टाकणारा सिथिया म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये त्याची माहिती मिळते बघा. ओके, हे आपण आता ह्याच्यात बघितलं बघा. आता आपल्याला ह्याच्यानंतर जे बघा बघा 3 गटात बघितलं. कपेशी, पुष्पूर काय म्हणता येईल की वेगवेगळ्या ठिकाणी काय काय आपल्याला शक होते. मथुरेचे क्षत्रप आपण बघितले आहेत. परत काय महाराष्ट्रातले क्षत्रप पाहिले आहेत आपण. काय उत्तरेकडील क्षत्रपांचं पहिलं पार्थियन पण पाहिलेले आहेत बघा. त्याचबरोबर आपल्याला आता कुशाण राज्य आपल्याला बघायचं, त्याला कुशाण असं म्हणलेलं आहे. त्याच्यावर मला वाटतं आपण काही क्वेश्चन्स बघूयात आणि मग आपण याच्याकडे, कारण उद्याच्या ह्याच्यात फ्रेशपणे आपण सातवाहन आणि बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे ते. पश्चिम क्षेत्र आपलं झालेलं आहे बघा. मग कुजल काडपेसेस, विमा काडपेसेस, कनिष्क म्हणजे चौथी धम्मसंगीती, कनिष्काचे उत्तराधिकारी, कुशाण साम्राज्याचे पतन आणि मग आपल्याला जायचं आहे मोरोत्तर काळाचे असणारं जे काय विवेचन करायचं किंवा ह्या काळात काय काय सातवाहन करायचंच आहे आपल्याला. मग कुशाणाकडे आपण जाऊया. कुशाण उद्याच्या लेक्चरमध्ये शुंग बघितलेलं आहे त्यातलाच तो मॅप मागायचाच आहे बघा. वेस्टर्न क्षत्रप आपण आताच बघितलं आहे. विदिशा वेस्टर्न क्षत्रप, सातवाहन बघायचं आहे आपल्याला उद्या. कुशाण एम्पायर हा पण भाग उद्याच्या लेक्चर्समध्ये बघा. पामीर म्हणलेलं, पामीर नॉर्थचे आहे, पामीर रिजन, परगणा, काशगर, कुच्चा, तुर्फान, चायना, पाटलीपुत्र, चंपा, कुंदिना, प्रतिष्ठान म्हणजे पैठण म्हणते त्याला, सातवाहन एम्पायर, अमरावती, पांडे आणि चोला, ताम्रपर्णी किंगडम, बार्बॅरिसियम, बार्बेरिकम, बॅक्ट्रिया, सुरख कोट्टल, बेग्राम, सोगदियाना आपल्याला असं एक ठिकाण आहे. ओके, सिलेबस आपण बघितला. सिलेबसमध्ये आपल्याला दिसतं काय काय बघा. याच्यामध्ये जी काय आहे हे झालेलं आहे बरोबर. आता आपलं हा कुशाण एक घ्यायचा आहे आपल्याला आणि हे 2 गोष्टी उद्या घ्यायच्या. कुशाण आणि सातवाहन उद्या बघूया. सातवाहन हे झाल्यावर मग संगम लिटरेचर, पॉलिटी अँड सोसायटी इन द साऊथ एशिया, हे साऊथ एशिया ॲज अ रिफ्लेक्टेड संगम लिटरेचर. मग पोस्ट मॉडर्न काळातला ट्रेड अँड कॉमर्स काय आहे, परत रोमन जगासोबत कसा व्यापार होता ते बघायचं आहे. परत काय म्हणतात महायान बुद्धिझम कसा आलेला आहे, त्याचं काय महत्त्व आहे, कसं काय आहे, त्यातून प्रश्न काय आलेले आहेत त्याच्यावर. खारवेला जैनिझमचे काय प्रश्न आहेत, पोस्ट मॉडर्न काळातले आर्ट काय आहे, कुठल्या प्रकारचे आर्ट आहे. त्यात मग आपण आता जे म्हणतो का गांधार, मथुरा आणि अमरावती या गोष्टी बघायच्या. या आठवड्यात मे बी हे जवळजवळ संपेल. या आठवड्यात जवळजवळ
हे घटक संपलं. मग तिसरा युनिट आपला हे झालं की मग या आठवड्यात हे संपलं की मग हे संपेल. ह्याला गुप्तर एक 4-5 लेक्चर लागतील, ह्याला एक 2 लेक्चर लागतील बघा. त्याच्यानंतर ह्याला एक लेक्चर लागेल. या दिवाळीच्या अगोदर आपलं तिसरं युनिट जवळजवळ संपेल बघा. तिसरं संपून चौथं आपलं सुरू होईल. चौथ्याचं पण निम्याच्या वर जाईल बघा आपलं. चौथ्यात पण निम्याच्या वर आपला भाग हा जाईल बघा. म्हणजे आपल्याला अंदाज असला पाहिजे की तुमची दिवाळी, आता दिवाळी कधी आहे बघा 20-22 तारखेला, म्हणजे महिना 6 महिने. तेवढ्यात आपल्या जवळजवळ 2 युनिट तरी संपतील, 2 ते 2.5 युनिट संपेल बघा. म्हणजे जवळजवळ निम्मा सिलेबस जवळजवळ संपतो. 4 युनिटपर्यंत सिलेबस संपला. परत आपल्याला अख्खं मेडिवल आहे, म्हणजे एन्शियंट पूर्ण संपलं, अर्ली मेडिवल संपलं. परत मेडिवल संपल्यानंतर मॉडर्न पण आहे आपल्याला. मॉडर्नला आहे तर हिस्टोग्राफीचं एक आहे बघा. त्यामुळं तुमचाही अभ्यास त्या पद्धतीने चालू राहू दे. आणि ह्या मे बी मंथ एंडपर्यंत एक शक्यता आहे की नेटचं नोटिफिकेशन डिसेंबरचे येईल बघा. तर त्याची तयारी तुमची असू द्या, नेटच्या नोटिफिकेशनची तुमची तयारी असू द्या. कारण काय लक्षात घ्या, परीक्षा ह्या डिसेंबरमध्येच होतील बघा. आता परीक्षा पुढं जाण्याचं कोणतंच कारण नाही आहे बघा. जून आणि डिसेंबर हे 2 फिक्स नेटच्या काय म्हणतात एक्झाम ठरलेलेच असतात बघा, जून आणि डिसेंबर. तर त्या पद्धतीनं तुमची तयारी असली पाहिजे बघा. त्या पद्धतीनं तुमची तयारी असली पाहिजे. नाहीतर बघा आणखी अवघड परिस्थिती ही होऊ शकते बघा. म्हणजे अवघड म्हणजे काय की थोडंसं कठीण जाऊ शकतं पुढं. मग कठीण म्हणजे काय, परत रिव्हिजन सुद्धा होणार नाही. आणि रिव्हिजन नाही झालं तर मार्क्स पडणार नाही. तर मार्क्स नाही पडले तर तुमचा काय म्हणता येईल की त्याला रिझल्टच येणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळं तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने हे कराल, की ह्या गोष्टी समजून घ्याल आणि कराल, तेवढं लवकर तुमचा रिझल्ट येईल बघा. येते का लक्षात तुम्हाला? त्यामुळे तसं काय करता आलं किंवा त्या पद्धतीनं कसं करता येईल त्याचा विचार करायला पाहिजे तुम्ही. म्हणजे जे तुम्हाला सोयीस्कर वाटतं त्यापेक्षा रिझल्ट कशात नाही येते. टार्गेट ठेवा. 100 दिवस राहिलेले आहेत, 100 दिवसाच्या पेक्षा कमी आहेत बघा. आपण जर म्हणलं 15 डिसेंबरला जरी पेपर म्हणलं, आज 10 सप्टेंबर आहे, 10 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर 1 महिना झाला, परत 10 नोव्हेंबर 2 महिने झाले, आणि 10 डिसेंबर 3 महिने झाले. 3 महिने झाले. 3 महिने त्या दिवाळीचे 10-15 दिवस जर तुम्ही काढले बाजूला, आता कोण किती वेळ देतं त्याच्यावर डिपेंड करत होते. 8 दिवस तर तुमचे जातीलच. तर जवळजवळ 80 दिवस फक्त राहिले आहेत बघा. 80 दिवसासाठी तुम्हाला 80 डेज, 80 to 85 डेज असं पकडून चाला. आणि तुम्हाला काय म्हणतात की 160+ तरी तुम्हाला त्या पेपरच्या डेप्थनुसार मार्क्स लागतील. म्हणजे आता किती कट ऑफ लागते त्यावर डिपेंड. पेपर अवघड असेल तर कट ऑफ हा वाढेल. पेपर जर सोपा असेल, पेपर सोपा असेल तर कट ऑफ वाढेल. आणि जर पेपर अवघड असेल तर कट ऑफ हा कमी येईल. आणि त्याचबरोबर किती विद्यार्थी बसतात त्याच्यावर पण डिपेंड राहतो. मेरिट जे असतं ते डिपेंड किती विद्यार्थी बसतात, किती शिफ्टमध्ये किंवा कसा आहे पेपर, त्याच्यावरती जास्त अवलंबून असतं. त्यामुळे तुमची तयारी कशी आहे काय ह्या गोष्टी तुम्ही बघत राहायला पाहिजे बघा. त्याच्याबद्दल सातत्याने विचार करत अभ्यास केला पाहिजे बघा. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असल्या पाहिजेत. म्हणजे मेरिट बी कळालं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. नाहीतर काय होतं, परत वेळ निघून गेल्यावर आलेलं शहाणपण काहीच कामाचं नसतं. वेळ निघून गेल्यावर आलेलं शहाणपण काहीच कामाचं नसतं. ओके, चला आज ह्या पद्धतीनं आपण थांबूयात बघा. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण कुशाण आणि सातवाहन बघूया. थँक्यू.